नमस्कार प्रेक्षकांनो, इन्स्पेक्टर मंजू या मालिकेच्या येणाऱ्या जबरदस्त भागामध्ये सत्याने मात्र तात्याची पूर्ण वाटच लावली आहे. मालिनी मॅडमला तर आता पूर्वाने अंडरग्राऊंड केलेलंच आहे, परंतु प्रेक्षकांनो ती मालिनीच आता पूर्वाला इतकी डोईजड होणार आहे ना, इतकी डोईजड की तिनेच आता पूर्वाला झटका देऊन तिला मारून आता तिकडून पळ काढलाय. खरं तर सत्या आणि मंजूने मालिनी मॅडमला सेफ ठेवलं होतं, परंतु आता त्या तात्याच्या चॅप्टरपणामुळे बरोबर त्याने मालिनीचा शोध लावला. पूर्वाच्या त्या आता इकडे हवालदारांनी जी काही खबर दिली होती तिकडूनच त्यांना आता सगळी बातमी कळली आणि त्यांनी मालिनीला उचललं. होय प्रेक्षकांनो, मालिनीला आता इकडे पूर्वाचा असा दणका मिळालाय ना, कसं आता ती चांगला बदला घेणार आहे हे सगळं आपल्याला आता पाहायला मिळणार आहे. पूर्वा मात्र आता तिला जबरदस्ती करत असते. तिला जेवायला आणलं तरी ती जेवायला तयार नाही आहे. मला सोडा, मला इथं राहायचं नाही आहे, मला सोडा, मला अजिबात तुमचं तोंड बघायचं नाही आहे असं म्हणून त्या मालिनीने असा काही गोंधळ चालू केला आहे ना मित्रांनो. आरडा ओरडा धमाका. आता मात्र ती पूर्वाच्या हातावर तुरी देऊन कशी पळते आणि कशी सत्याकडे जाऊन बसते हे मात्र पाहणं फारच रंजकदार ठरणार आहे. मंडळी, आजचा भाग एवढा जबरदस्त दाखवला आहे ना, शेवटपर्यंत नक्की बघा. मित्रांनो, पूर्वाने चक्क आता तिच्या आईला म्हणजे मालिनीला धमकी दिलेली असते. जास्त हुशारी करायची नाही आहे, तू माझी आई आहेस, मी तुला गपचूप खायला आणलंय ना तर खाऊन घे. जास्त नाटकं करायची इथे गरज नाही आहे, नाहीतर मी तुला अशीच खुर्चीला बांधून ठेवणार आहे. अजिबात तुला हलू देणार नाही आहे, खायला काय पाणीसुद्धा देणार नाही आहे. त्याच्यामुळं तुला दिलं ते गपचूप खा. मानिनी डायरेक्ट आता पूर्वाला धमकी देते. मित्रांनो, मानिनीला जरी काही आठवत नसलं तरी देखील पूर्वाला मात्र तिने ओळखले. या सगळ्यामुळे पूर्वा मात्र जाम भडकलेली असते. पूर्वा म्हणते, तुला चांगलं खायला आणून दिलं, तुला खायची इच्छा असेल तर खा, नसेल तर उपाशी मर. पूर्वा तिच्या जवळ जाते आणि तिला अशी काही धमकी देत असते ना, आणि मानिनी मात्र तिच्या हाताला झटका मारून ताटही फेकून देते आणि स्वतः आता अजिबात खाणार नाही असा आदेश मात्र पूर्वाला देते. पण पूर्वासुद्धा ऐकत नाही. प्रेक्षकांनो, तुझी सवयच आहे ना ज्याचं खाशील त्याच्यावर उलटायची, तुझी सवय आहे, मला माहिती आहे. स्वतःच्या आईला बोलत आहे आणि मानिनी देखील तिला शांतपणे आता काहीच उत्तर देत नाही आहे. ती शांत बसते. मला इथून सोडा, मला जायचं आहे, मला तुमचं तोंडही बघायचं नाही आहे असं फक्त ती आता ओरडून सांगत असते. मित्रांनो, इकडे पूर्वा तिच्यावर जाम भडकते. अगं, मी पण तुझीच पोरगी, आता तुला इथून कोण वाचवतो? तुझा सत्य येतो का वाचवायला ते पण मी पाहणारच आहे. मी आता ड्युटीला चालले, पण तुझ्यासाठी मी इथे स्पेशल बॉडीगार्ड ठेवलेत. आता तू कशी पळून जाते ना ते पण मी बघते. आता इकडे मात्र मित्रांनो आपण पाहतोय पूर्वाचा खूप संताप. तिला बांधून ठेवलेलं असतं तिनं तिच्या आईला, आणि उपाशी मेलीस तरी चालेल असं म्हणून पूर्वा चक्क निघून गेली आहे. आता मात्र सत्या मंजू खूप टेन्शनमध्ये आहेत. सत्याला समजले की मंजूला टेन्शन आले. मंजू आता एकदम शांत असते, काहीच बोलत नाही आहे. वाघमारे, काय झालं? कशाचं टेन्शन घेतले तुम्ही? मला चांगलंच कळतं आहे. सत्या, तुला माहिती आहे ना मानिनी आणि त्या तात्यासाहेब आता त्यांच्या ताब्यात ती गेली आहे. तात्यासाहेब काय करतो, कसा माणूस आहे, आपल्याला सगळं माहिती आहे. आपण आता काय करावं मला काही कळत नाही आहे. मानिनी काकूला आता लवकरात लवकर सोडवावं लागेल असं आता मंजू पोट तिडकीनं सत्याला बोलते. सत्या म्हणतो, हे बघा, तुम्ही टेन्शन घेऊ नका, मी तुम्हाला सांगितलं आहे ना, मी काही ना काही रस्ता आता याच्यातून काढतो. सत्या, आपण काय करायचं ते तरी सांग. तात्याच्या विरोधात आता आपल्याकडे काय प्रूफ आहे? काहीच नाही. तात्यानेच नेलं आहे असं आपण बोलूही शकत नाही. म्हणून मला आता कळत नाही आहे काय करायचं. आता मात्र हातावर हात ठेवून आपल्याला चालणार नाही आहे. मी आंधळेपणाचं नाटक करायलाच नको होतं. मला दिसतंय असं सांगून टाकू आणि पोलीस स्टेशनमध्ये मी लगेच जॉईन करते. मी आता तिला स्वतः शोधून काढते. सत्या म्हणतो, अहो वाघमारे, काय बोलताय? विसरलं का तुम्ही? आपल्याला मेन सूत्रधार आर्यनला पकडायचे. तुम्हाला ज्यांनी त्रास दिला त्याला जाऊन पकडायचे. अजिबात हार मानायची नाही आहे. तात्याला आता कसं सरळ करायचं ना सुतासारखं ते मला माहिती आहे. माझंही नाव सत्यजित सुर्वे, त्याच्यामुळं तुम्ही टेन्शन घेऊ नका. मी तुम्हाला सांगितलं आहे ना. मंजू म्हणते, सत्या, अरे तू म्हणतोयस ते बरोबर आहे, पण मी घरात बसून काय करू? तू बाहेर जाशील, या दोघी अशा कारस्थान करतात, आणि मी एवढी कर्तबगार पोलीस असून सुद्धा आज आपल्या घरातून त्या बाईला आता पळवून नेलं आणि मी काहीच करू शकले नाही. असं कसं मी शांत बसू सत्या? मला ह्या गोष्टी सहन होत नाही आहे. वाघमारे, तुम्ही शांत बसा. तुम्ही आधी शांत व्हा बरं, हायपर होऊ नका. इकडे मात्र आता तुम्ही एक माझी गोष्ट लक्षात ठेवा. पहिले तुमच्या डोक्यातल्या सगळ्या गोष्टी काढून टाका आणि शांत राहा. सत्याने खरोखर आता डोक्यात राग घातलाय आणि थेट प्रेक्षकांनो तात्याच्या घरापर्यंत जाऊन पोचला. बरं, तात्याच्या घरी पोचल्या असा डेंजर एंट्री करतो ना, तात्याची पार इकडे फोतरीच करून टाकतो. तात्याला थरथरी सुटते. सोबत बलमा, जैड्या, त्याची सगळी टीमच असते. तात्याला त्याने सांगितलं, हे बघ तात्या, जास्त हुशारी करायची नाही. तुझे जे काही काळेबेरे धंदे आहेत ना ते बंद कर. तुला काय वाटलं तू काही करशील आणि मला कळणार नाही?
आता अगदी तिकडे स्तब्ध उभा असतो. सत्याला तो काय उत्तर देणार, त्याच्याकडे उत्तरच नाही आहे. सत्या मात्र आता तू विसरलास, तू आमच्या घरी आहे, अशी तुझी धुलाई करील ना सत्या, इथून तुला जाता सुद्धा येणार नाही. तू आणि माझी धुलाई, अरे तात्या लायकीत राहा, तू मी आपण काही दुश्मन नाही आहोत. आणि तात्या एक गोष्ट लक्षात ठेव, फॅमिलीले जर का मध्ये घेतलं ना तर माझ्यासारखा जगात वाईट कोणी नाही आहे. मानिनीचा तिला मी तुझ्या ताब्यातून आता सोडवणार म्हणजे सोडवणार, तुझ्या नाकावर टिच्चून मी नेणार आहे. तात्या आता सत्या काय करत असतो ना ते तुला मी दाखवतो, अशी आता त्याने धमकी दिली. गपचूप तू पाठीत घाव करतो ना, पण हा सत्या चार चौघात आता तुझ्यावर वार करणार आहे. मी अजिबात तुझ्या कायद्याला भिणार नाही आहे. तात्या तुला तर माहिती आहे ना, खरपूस शब्दात प्रेक्षकांनो त्याच्याच घरात घुसून सत्याने तात्याचीच आता इकडे चांगली वाट लावलेली असते. सगळे गुंड, तात्याची माणसं सत्याकडे मात्र आता डोळे वट्टारून बघत असतात. सत्याच्या अंगात कशी ताकद आहे, सत्या कसा साताऱ्याचा ढाण्या वाघ आहे हे मात्र आता त्यांनी बघून घेतलंय. एकमेकाला फाडून खायला सुद्धा सत्यजित सुर्वे कमी नाही आहे हे मात्र आता त्यांना कळून चुकले. आता मात्र एक चूक आपल्याला किती महागात पडू शकते हे मात्र सत्याने तात्याला चांगला आता धडा दाखवलाय. त्याने आता चक्क धमकी दिली आहे, मानिनीला सोडायचं, जर तिला काही झालं, जर तिला सोडलं नाही तर मी तिला शोधून तर काढणारच आहे, पण या साताऱ्यामध्ये, अख्ख्या साताऱ्यात जरी तू तिला पाताळात जरी लपवलं ना तरीही मी तिला शोधणार आहे. आणि तुला सांगतोय तात्या, माझ्या नादाला यायचं नाही, दुश्मनी तुझ्या माझ्यात आहे, माझ्या कुटुंबाला जर मध्ये घेतलं तर मात्र मी तुला जिवंत जाळून टाकेल, असं म्हणत सत्याने तात्याला प्रेक्षकांनो त्याच्याच लोकांसमोर चांगलीच आता धमकी दिली. तात्या खरं तर आता इकडे घाबरलाय. त्याने डायरेक्ट आता त्याच्या पोरीला फोन केलाय. अगं पोरी, तो सत्या आला होता आणि सत्याने काय काय धमकी दिली सगळं प्रेक्षकांनो तात्या पूर्वाला सांगतो. डॅडी साहेब तुम्ही चिडू नका आणि काळजी तर करूच नका, पूर्वा खूप चिडते. तुम्ही काय केलं, तुमच्या गुंडांना सांगून त्याला का नाही बेदम मारहाण केली तुम्ही? डॅडी साहेब तो आपल्या घरात येऊन तुम्हाला धमकी देऊन गेला, तुम्ही काय करताय? आता मी त्याची कशी वाट लावते ना बघा, आणि त्याच्यावर असे आरोप लावते ना की त्याला आता अशा कलमा लागतील की त्याला काहीच करता येणार नाहीये, त्याला कोणी सोडवू सुद्धा शकणार नाहीये. आता बघा त्या सत्याची कशी मजा घेते मी. इकडे मात्र प्रेक्षकांनो सत्या जरी तुम्हाला काही बोलला ना तात्या, डॅडी साहेब तुम्ही टेन्शन घेऊ नका, सत्याचं काय करायचं आता मी बघते, तुम्ही आता फक्त रिलॅक्स राहा, कसा आता त्याचा खेळ करते. आणि असं म्हणून पूर्वा मात्र अगदी निश्चिंत असते. प्रेक्षकांनो इकडे मात्र त्याने तुम्हाला धमकी दिली ना, आता त्याची कशी वाट लावते आणि त्याच्या धमकीचं उत्तर म्हणजे त्याला बेड्या टाकून फरफटत भर चौकातून आता कशी जेलमध्ये टाकते. आणि बघा नाही त्याची धिंड पूर्ण साताऱ्यातून काढली ना तर मी पण तात्यासाहेबांची मुलगी नाही आहे, असं म्हणून चक्क पूर्वाने प्रेक्षकांना आता तात्यासाहेबांना वचन दिले, सत्यजित सुर्वे कितीही खतरनाक असला ना तरी त्याची वाट मीच लावणार आहे. तात्या म्हणतात, हे बघा सत्या काही साधासुद्धा माणूस नाही आहे, त्याला फसवणं, त्याच्यावर आरोप करणं अजिबात सोपं नाही आहे. त्याचबरोबर त्या मानिनीवर मात्र आता बारीक लक्ष ठेवा, असंही आता त्याने सांगितलंय. मानिनीकडे 2 गुंड आधीच पूर्वाने लावलेले असतात, ते गुंड बरोबर तिला छळत असतात. मानिनी जोरजोरात ओरडत असते, मला सोडा, मला सोडा. कुणाचंच ती काही ऐकत नाही, अखंड तोंडाचा पट्टा चालू असतो, तोंडाची वट 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 तिची चालू असते, नुसतं त्या लोकांचं तिने डोकं खाल्लंय. आता मात्र तू जर तुझ्या तोंडातून आवाज केला ना हे तर तुझा जीव घेणारे असं ते 2 माणसं तिला धमकी देत असतात. त्या माणसांना लागलेली असते भूक, बिचारे बाहेर जातात आणि तेवढ्यात पूर्वा मात्र येते आणि ती स्वतःला मात्र आता इकडे सोडवण्याची धडपड करू लागते, हातपाय हलवू लागते, ती दोरी सोडवण्याचा प्रयत्न करते. पूर्वा मात्र तिच्याच दिशेने येते. पूर्वाच्या डोक्यात मात्र प्रेक्षकांनो आता काही करून मानिनीला सोडायचं नाही आणि सत्याला मात्र कसं अडकवायचं ह्याचं प्लॅनिंग सुरू असतं. आता ती आतमध्ये जाते, मानिनी स्वतःच्या दोऱ्या सोडण्याचा प्रयत्न करतच असते आणि दोरसुद्धा सुटतो. प्रेक्षकांनो पूर्वाला अजिबात माहीत नाही आहे की मानिनी नुसतीच खुर्चीवर बसलेली आहे आणि दोऱ्या सगळ्या सुटल्या, पण तिला आता बाहेरून कोणीतरी येईल याची चाहूल लागली. तिला वाटतं ते गुंड किंवा पूर्वाच आली असेल म्हणून ती आता धावत पळत जाऊन तिच्या हातामध्ये असा काही रॉड घेते. जेव्हा पूर्वा इकडे मात्र आता तिने एंट्री केली त्या गोडाऊनमध्ये तेव्हा मानिनी आता त्या पूर्वावरच अटॅक करणारे. होय प्रेक्षकांनो इकडे पूर्वाची मात्र मानिनीने म्हणजे तिच्याच आईने पोरीची कशी वाट लावली ना ते मात्र पाहणं फारच रंजकदार ठरणारे. असा काही डोक्यामध्ये फटका मारून मानिनी सडक आता तिकडून पळत सुटलेली आहे. रस्त्याने धावत धावत मदत मागत असते. पप्पू नेमका तिला पाहतो, चायवाल्या टपरीचा पप्प्या मात्र म्हणतो, अहो आई तुम्ही कुठं, कोण तुमच्या मागे लागले? आणि पप्प्याने मात्र प्रेक्षकांनो मानिनीला त्याच्या टपरीमध्ये लपवून ठेवलंय.
तुम्ही काळजी करू नका, मी लगेच सत्यादादाला बोलवतो असं म्हणून त्याने बरोबर आयडेशीर पोलीस स्टेशनच्या समोरच्या टपरीतच प्रेक्षकांनो तिकडे लपवलेलं असतं. आता मात्र मानिनीने पूर्वाच्या डोक्यात जो काय रॉड मारलाय ते मात्र ऐकून पूर्वा तात्या भयंकर चिडलेले असतात. पप्पू तिला सत्याकडे आता घेऊन जाणार आहे आणि आता पुढं नेमकं काय होणार आहे, तात्या आणि पप्पूची सत्याच कसा वाट लावणार आहे, हे सगळं आपल्याला येणाऱ्या भागात आता पाहायला मिळणार आहे. तर मंडळी, इन्स्पेक्टर मंजू या मालिकेचे सगळे ताजे अपडेट, ताजे एपिसोड रिव्ह्यू आणि अपकमिंग ट्विस्ट जाणून घेण्यासाठी चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा.